साल होतं 2003. IIM कोलकाता या प्रथितयश अशा मॅनेजमेंट संस्थेमधून एक तरुण मॅनेजमेंटची डिग्री घेऊन बाहेर पडला. त्याआधी त्याने IIT खरगपूरमधून ग्रॅज्युएशन सुद्धा केलं होतं. आता इतकं जबरदस्त क्वालिफिकेशन असल्यावर कुठली कंपनी अगदी चटकन त्याला घेईल यात काहीच शंका नव्हती. त्याच्या बी स्कूलमध्ये सुद्धा प्लेसमेंट ड्राईव्ह चालू होता, पण या पठ्ठ्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. परदेशातून येणाऱ्या नोकरीच्या संधी त्याने धुडकावल्या आणि चक्क त्या प्लेसमेंट ड्राईव्ह मधून स्वतःला ऑप्ट आउट केलं. आपलं नाव त्याने काढून घेतलं. का? तर त्याला स्वामी विवेकानंदांच्या वचनांवर चालायचं होतं. म्हणजे नक्की काय करायचं होतं ते त्याने पुढच्या 22 वर्षात करून दाखवलं आणि आज भारतातली चाइल्ड वेलफेअर म्हणजेच बालकल्याण क्षेत्रातील परिवार नावाची सर्वोच्च संस्था त्याने स्थापन केली आणि एक नवा अध्याय रचला. मंडळी, तिमिरातून तेजाकडेच्या आजच्या भागात आपण बोलणार आहोत ते याच अवलियाविषयी. अर्थात आपण आज बोलणार आहोत ते पद्मश्री विनायक लोहानी यांच्याविषयी. या धर्तीवरचं सर्वोत्तम ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ. नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये. विनायक लोहानी 2001 मध्ये IIT खरगपूरचा पासआउट आणि 2003 मध्ये IIM कोलकाता यासारख्या बी स्कूल मधून डिग्री घेऊन तो बाहेर पडला. तेव्हा विनायक समोर परदेशातल्या असंख्य संधी या अगदी हात जोडून उभ्या होत्या. पण या सर्व संधींना त्यांनी जाणीवपूर्वक नाकारलं आणि कुठेतरी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या माणसातलं देवत्व ह्या संकल्पनेवर काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने समाजाकरता काहीतरी त्याला करायचं होतं आणि विचार करून संशोधन करून त्याने ठरवलं की समाजातील उपेक्षित मुलं, अशी मुलं की ज्यांना योग्य शिक्षण मिळत नाही, योग्य ती सुरक्षितता मिळत नाही आणि त्यामुळे ती विविध प्रकारचं शोषण, विविध प्रकारचे गुन्हेगारी आणि त्याचबरोबर विविध प्रकारचा होणारा मानवी व्यापार यांना ती मुलं बळी पडत असतात. आणि अशा मुलांकरता एक हक्काचं स्थान उभं करण्याचा ध्यास त्याने घेतला. त्याच्याकडे काहीच नव्हतं. सुरुवातीला एका भाड्याच्या खोलीमध्ये 3 मुलांना घेऊन त्याने ही संस्था सुरू केली. आता संस्थेचा खर्च चालवायचा असेल तर पैसे हवेत. मग त्याने स्वतःच्या कौशल्याचा वापर करून ज्या मॅनेजमेंटच्या एंट्रन्स एक्झाम असतात त्या एक्झाम देणाऱ्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यातून हळूहळू त्याने आपला गाडा रेटायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या कामाची ख्याती सर्वदूर पसरली आणि मग त्याच्याविषयी विश्वासार्हता निर्माण होऊन लोक स्वतःहून मदत करायला आले. आणि मग बघता बघता बंगालमध्ये त्याने जवळजवळ 2100 मुलांचा अगदी KG पासून ते त्यांच्या ग्रॅज्युएशन पर्यंतचा प्रतिपाळ करण्याचा एक मोठा उद्योग सुरू केला. त्याचं नाव परिवार. आज परिवार ही बालकल्याण क्षेत्रातली सर्वोच्च संस्था समजली जाते आणि याच संस्थेच्या कार्याबद्दल 2011 मध्ये महामहिम राष्ट्रपतींतर्फे त्या वर्षी परिवारला चाइल्ड वेलफेअर म्हणजेच बालकल्याण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दिला गेला होता. अर्थात इथेच लोहानी थांबले नाही. त्यांनी आपली वाटचाल अधिक पुढे चालू ठेवली आणि 2016 मध्ये त्यांनी मध्य प्रदेशात आपलं काम सुरू केलं. आज मध्य प्रदेशामध्ये सेवा कुटीर नावाचा उपक्रम जवळजवळ 800 केंद्रांमध्ये सुरू आहे. या केंद्रांमध्ये काय होतं? या केंद्रांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड या क्षेत्रातील आदिवासी भागातील, दुर्लक्षित भागातील, गरीब समाजातली, वनवासी जनजाती समाजातील मुलं येतात आणि त्या मुलांकरता कौशल्याधारित प्रशिक्षण शिकवलं जातं. आणि एवढंच नाही तर या शिक्षणासोबतच त्यांना 2 वेळचं व्यवस्थित जेवण उपहार हा दिला जातो. अशी 800 केंद्र आज परिवारतर्फे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये चालू आहेत आणि या केंद्रांमधून जवळजवळ 55,000 मुलं ही शिक्षण घेती झालेले आहेत, त्याचा लाभ घेती झालेले आहेत. आणि येत्या 2 वर्षात परिवारला अशी 1000 सेवा कुटीरं चालू करायची. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांनी दिलेल्या संदेशांमधून त्याचा वसा घेऊन इतकं मोठं कार्य विनायक लोहानी यांनी केलं. पण मंडळी, एक विचार मनात येतो की आता 2025 मध्ये जे पद्मश्री पुरस्कारांचं वितरण झालं त्यात त्यांचंही नाव होतं. अर्थात निवड सार्थ आहे, आपल्याला कळलं असेलच. मात्र एवढ्या सगळ्या प्रवासात कुठल्या प्रेरणेने माणसाने काम केलं असेल बरं? बघा ना, हातात IIM ची डिग्री, IIT खरगपूर, इतकं जबरदस्त क्वालिफिकेशन असताना आपल्या बरोबरीचे मित्र, आपले सवंगडी, आपले सहकारी हे कुठेतरी उच्च पदावर काम करतायत. अगदी लाखांची पॅकेजेस घेत आहेत. कोणी भारतात आहे, कोणी अमेरिकेत आहे, कोणी ऑस्ट्रेलियामध्ये. एवढं सगळं दिसत असताना हा माणूस विचलित झाला नसेल? अशी कुठली गोष्ट आहे की जी माणसाला बांधून ठेवते आणि वयाच्या अगदी 25व्या वर्षीच हे सगळे मोह बाजूला ठेवून एका विशिष्ट ध्येयाने काम करायला प्रेरित करते?
कुठेतरी माणसामधलं देवत्व शोधणाऱ्या विनायकच्या मध्येच हे देवत्व आधीपासून अवतरलं होतं असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार. माणसाला समाजाकरता काहीतरी करण्याची प्रेरणा कुठून मिळते, तो क्षण कुठला हे नाही सांगता येणार, पण तसे क्षण योग्य व्यक्तींच्या आयुष्यात योग्य वेळी येतात आणि त्यांचं आणि त्यांच्या बरोबरच त्यांच्या संपूर्ण परिवाराचं सोनं होतं. हेच पद्मश्री विनायक लोहानी यांच्या या उदाहरणातून स्पष्ट होतं. मंडळी, आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.